रामकृष्ण रे. आजपासून आपण नवीन एक आगळा उपक्रम म्हणून आपल्या संतांची अमृतवचने या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत आहोत एक नवी मालिका, दृष्टांत ते सिद्धांत. मला वाटते आपण शॉर्टमध्ये बघितलं असावं. काय संत वचने, अध्यात्म, शास्त्र, पुराण यातील जे काही सिद्धांत आहे ते सिद्धांत सहजासहजी समजत नाहीत, आपल्याला रुचत नाही, म्हणून दृष्टांताच्या माध्यमातून ते पटवून देण्याचा हा प्रयत्न आहे. तेव्हा आज दृष्टांत सिद्धांत भाग 1 मध्ये आपण ऐकलेली असेल किंवा ऐकलेली नसेल, अनेकदा कीर्तनकार, प्रवचनकार सांगतात. हा दृष्टांत, ही गोष्ट अनेकदा आपल्या श्रवणातून गेली सुद्धा असेल, पण सिद्धांत काय आहे हे सांगण्यासाठी ही गोष्ट, ही कथा, हा दृष्टांत एक मनोरंजक जरी असली, काय आहे, माणसांना कथा आवडतात, गोष्टी आवडतात. अध्यात्म सहसा सिद्धांत पचत नाहीत, पटत नाहीत, समजत नाही, उमजत नाही. म्हणून गोष्टीच्या रूपातून, दृष्टांताच्या रूपातून सिद्धांत आपल्या पुढे ठेवायचा आहे. आज या पहिल्या भागामध्ये एक गोष्ट, एक कथा, एक दृष्टांत आपल्यासमोर ठेवतो आहोत आणि मग त्यातून आपल्याला मी सिद्धांताची ओळख करून देणार आहे. खरं सांगू का, सिद्धांत तुमच्यासमोर पहिले ठेवतो आणि पुन्हा तो सिद्धांत दृष्टांत सांगितल्यावर सुद्धा आपल्याला सांगणार आहोत. सिद्धांत आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आता या करता असलेला दृष्टांत आपल्या समोर ठेवतो. काय दृष्टांत, काय कथा बघा. पूर्वीचा काळ, आता विमानं झाले, एसट्या झाल्या, रेल्वे झाले, गाड्या झाल्या, घोड्या झाल्या, टू व्हीलर आहेत, फोर व्हीलर, काय असेल ते. पूर्वी पायी प्रवास नाही का. कोणीतरी आपला एक तुमच्या आमच्यासारखा मनुष्य जंगलातून प्रवास करत होता. कथा आहे बरं का. दृष्टांतातली कथा आहे. कितपत खरी, कितपत खोटी हा वेगळा विषय, पण दृष्टांतातली कथा आपल्याला समजते म्हणून सांगतो. जंगलातून हा वाटसरू जात असताना त्याला वाघाची डरकाळी ऐकू आली. वाघाचा आवाज ऐकू आल्यामुळं तो पळायला लागला. आणि आता वाघ मागे म्हटल्यावर हा चारदा मागे फिरून पाहणारच ना. हा पळायला लागला आणि वाघाच्या सुद्धा लक्षात आलं, कोणीतरी नर, कोणीतरी मनुष्य, कोणीतरी मानव पळतो आहे, याची शिकार केली पाहिजे. हा पळायला लागला, याच्या मागे वाघही धावायला लागला. वाटसरू खूप धावला, धावता 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 दमला ना हो, मुळातच घाबरलेला, कारण वाघ मागे लागलेला. धावता धावता, पळता पळता तो वाटसरू विहिरीजवळ आला. विहिरीजवळ उभा राहिला आणि पाहतो तर वाघ मागेच आहे, येतो आहे. असं बघितल्यानंतर या वाटसरूने ठरवलं, पांथस्थानी ठरवलं, त्या माणसाने ठरवलं की वाघाच्या जबड्यात सापडल्यापेक्षा या विहिरीत उडी मारू, जेणेकरून आपला जीव वाचेल, वाघापासून तरी संरक्षण होईल. मागे वाघ येतो आहे आणि म्हणून या माणसाने त्या विहिरीत उडी मारली. पण हा माणूस विहिरीत खाली पाण्यात न पडता मध्ये झाड आलं होतं बघा. विहीर आपल्याला माहिती आहे, विहिरीतून खेड्यापाड्यात आपण बघितलं असेल, काहीतरी झुडपं झाडं येतात ना त्या विटांमधून, मातीमधून. झाड आलं होतं. हा त्या झाडाला अडकला, झाडाच्या फांदीला याने धरून ठेवलं. आता हा विचार करतो, करायचं काय. म्हणजे झाडाच्या फांदीला धरून ठेवलं, वाघ वर आहे, कदाचित वाघाची झेप येईल का, येणार नाही, पण तरी कशाला रिस्क घ्यायची, म्हणून आपण खाली उडी मारू याने ठरवलं. आणि मग खाली उडी मारण्यासाठी खाली बघायला गेला. खाली पाणी किती आहे असा अंदाज घ्यावा म्हणून खाली असं बघतोय, पाणी आहे काय, तर बघतो तो पाण्यामध्ये मोठा नाग त्याला दिसला. आता मात्र पंचायत झाली. वर बघतो तर वाघोबा, खाली बघतो तर नागोबा.
काय विचित्र परिस्थिती असेल नाही. ज्या वाघोबापासून संरक्षण करायचं ठरवलं तर खाली उडी मारली तर खाली नागोबा दिसतो आणि तोही छोटासा नाही. वर वाघोबा खाली नागोबा, करायचं काय अशा द्विधावस्थेमध्ये, अशा दुःखामध्ये. झाडाची फांदी धरून ठेवलेली आहे म्हणे, आता वरही जाता येत नाही खाली येता येत नाही, ठीक आहे हेच धरून राहतो. तेवढ्यात महाराज त्या झाडावरती असलेला आग्या मोहळ, त्या झाडावरती असलेल्या मधमाशाचं पोळं, झाडाची फांदी हल्ल्यामुळं माश्या उडायला लागल्या, मधमाश्या उडायला लागल्या आणि ह्या सर्व मधमाश्या या माणसाच्या तोंडाला अंगाला चावू लागल्या. मला सांगा काय परिस्थिती असेल. वर बघतो तर वाघोबा, खाली बघतो तर नागोबा आणि या मधमाशांचे डंक, मधमाशा चावतात आहे. किती दुःख महाराज, किती दुःख. मला सांगा ना, मी का सांगतोय दुःख पर्वता एवढ, हे आपला सिद्धांत समजून सांगण्यासाठी हा दृष्टांत आहे. वर आपल्याला आपला काळ दिसतो, खाली आपला काळ दिसतो आणि ह्या काळाच्या मध्ये काळ समोर दिसत असताना तेवढ्या वेळात सुद्धा आपल्याला मधमाशा डंक देतात, दुःख करून देतात. पण याही परिस्थितीमध्ये मधमाशा अंगाला झोंबल्या असताना, अतिवेदना होत असताना मधाचा कुठून तरी एक थेंब आपल्या डोक्यावरती पडतो, 2 थेंब डोक्यावरती पडतात, कपाळावरती पडतात. घामानी ते मधमाशांच्या पोळामध्ये आलेलं सहद मध नाकावरून अलगदपणे तोंडाच्या जिभेवरती पडते आणि मग ते गोड मध जिभेला लागल्यानंतर, चाखल्यानंतर हा म्हणतो, अरे वा काय गोड आहे, काय गोड आहे मध, काय गोड आहे, वा मजा आली. अर्थात वर वाघोबा खाली नागोबा, मधमाशाचा डंक आणि त्या अवस्थेमध्ये कुठंतरी मधाचा एक थेंब आपल्या जिभेवरती पडावा आणि त्याला आपण गोड समजावं. तसं संसारामध्ये महाराज सर्वत्र दुःख आहे आणि सुखाचा एवढाचा क्षण म्हणजे मधाचा एक थेंब आहे. याचंच वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, सुख पाहता जमा पाडे, आय सुख पाहता जमा पाडे, दुःख पर्वताई वडे, दुःख पर्वताई वडे, दुःख पर्वताई वडे. अर्थात जसं त्या वाटसरूला, त्या माणसाला वर वाघोबा खाली नागोबा, मधमाशाचा डंक आणि कुठेतरी मधाचा एक थेंब. मधाचा थेंब म्हणजे सुख आहे, वाघोबा नागोबा आणि मधमाशाचा चावा हे दुःख आहे. हे पर्वता एवढं दुःख. आणि जव म्हणजे, जव माहिती आहे ना आपल्याला, जव म्हणजे तिळापेक्षा थोडा मोठा, बाजरी एवढा, ज्वारी एवढा जव, आणि ह्या जवा एवढं सुख आहे आणि पर्वता एवढं दुःख आहे. हे तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनाचं महाराज, जीवनाचं सर्वांच्या जीवनामध्येच आहे. हे लपून राहिलेलं नाही, परंतु आपल्याला पटत नाही. ते पटावं हा सिद्धांत सांगण्यासाठी हा दृष्टांत आपल्या समोर ठेवला. म्हणून या दुःखद संसारातून सुखाचे काहीतरी थेंब, मधाचे थेंब आपल्या जिभेवरती पडत असतील. हे नेहमीसाठी मधाचे थेंब आपल्या जिभेवर पडो. आपल्या जीवनाचा गोडवा व्हावा असं वाटत असेल तर संत चरण, संतांची सेवा आणि पांडुरंग परमात्म्याची सेवा घडणं अपेक्षित आहे. सर्वांच्या जीवनामध्ये जवा एवढं असलेलं दुःख पर्वता एवढं हो आणि पर्वता एवढं असलेलं दुःख जवा एवढं हो, अशीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करू आणि आजच्या भागाला इथेच पूर्णविराम देऊ. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये दुसरा दृष्टांत घेऊन, दृष्टांताकडून सिद्धांताकडे. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.